नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की जीवाने नंदिनीसाठी गजरा आणलेला असतो आणि तो जीवा नंदिनीपासून तो गजरा लपवत असतो। तेवढ्यात तिथे काव्य येते आणि तेव्हा नंदिनी ही जीवाला म्हणत असते, अहो तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय ना, मग लपवताय कशाला? तेवढ्यात काव्या म्हणते, हे ताई तू बरोबर बोलली, एखादी गोष्ट लपवायचं ठरवलं तरी ती लपत नाही। असं बोलल्यानंतर ना जीवा हा काव्याकडे एकसारखा बघतच असतो आणि नक्की काव्य कोणत्या अर्थाने बोलते हे काही नंदिनीला कळलेलं नसतं, पण जीवाला चांगलंच कळालेलं असते की काव्य हे सगळं कोणत्या अर्थाने बोलते। त्यामुळे आणि नंतर आता जीवा त्याने आणलेला गजरा हा आपल्या नंदिनीला देतो आणि नंदिनी तो गजरा डोक्यात मारते। तसंच काव्य ही घरात सगळीकडे आकाशकंदील लावत असते आणि ती आकाशकंदील लावण्यासाठी एका स्टूलवर चढल्यानंतर तिचा अचानक तोल जातो आणि तेवढ्यात तिथे पार्थ येतो। पार्थ म्हणतो, टेबलावरनी काय पडताय, प्रेमात पडा असं बोलल्यानंतर आणि पार्थ तिला पडताना वाचवतो आणि तिकडे आपली रम्या उभी असते। हे सगळं बघून रम्याला खूप त्रास होतो, कारण की पार्थच्या मिठीत म्हणजेच पार्थच्या हातात आता काव्य असते आणि हे सगळं मागे उभे राहून रम्या बघत असते। तसंच पार्थ हा पूर्णपणेच आपल्या काव्याच्या प्रेमात पडलेला असतो। हळूहळू काव्य ही पार्थच्या प्रेमात पडायला लागलेली असते आणि पार्थ असं बोलल्यानंतर काव्य थोडी लाजते। आता पुढे काय होईल, खरंच काव्य आणि पार्थचं नातं असंच फुलेल का खरंच ते एकमेकांपासून दूर होतील? हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।